येथील वैजनाथ विद्यालय या ठिकाणी पाहिले तर 5वी ते 10वी शाळा आहे. या शाळेत पाहिले का अनेक विद्यार्थी माहिती आहे का गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणी आंदोलन करत आहेत. नेमकं काय काय त्यांच्या मागणीत आपण त्यांची जाणूयात. तर काय सांगा तुमचे काय आंदोलन आहे, काय काय मागणी तुमच्या नेमक्या? आमच्या ना शाळेतले जे शिक्षक आहेत का चांगले शिकवणारे त्यांच्यानं बदल्या झाल्यात आणि आमच्या शाळेतले ना 8 शिक्षकात महिना झालं शाळेमध्ये येईनात आणि जर शिक्षक शिकवायला आले त्यांचं जर कळालं नाही आणि त्यांची जर कंप्लेंट आम्ही पुढे जर केली तर डायरेक्ट ते सर आम्हाला ब्लेम करायले की तुम्हाला कळलं नाही, कोणी कंप्लेंट केली उठा ते उठा आणि की नाही ना रागा तर वर्गावरच यांना बंद करायलेत. म्हणजे की आमची काय चुकी व्हायली का कंप्लेंट केली तर आम्हाला कळलं नाही ते आम्ही किती दिवस झाले तुमच्या शाळेत शिक्षक नाहीत? आज महिना झाला 8 शिक्षक आमच्या शाळेतले ना ॲब्सेंट आहेत. तू कितीला शिकते सध्या? मी सध्या ना 10वीला आहे आणि 10वीला जर मी नापास झाले तर कुणी आमची हे पण नाही घेणार आणि ना 10वीला जर कमी मार्क पडले तर आमचं पुढचं करिअर कसं होणार आम्हाला असं म्हणायचं आहे. आणि की नाही ना पुढचं करिअर जर झालं नाही तर आमची काय एवढी परिस्थिती पण नाही आहे की आम्ही ट्युशन लावू शकणार आणि बाहेर तर सगळं कॉम्पिटिशन शिक्षणावरच झालं आहे. म्हणून ना आम्हाला वाटतंय की नाही ना चांगले शिक्षक आम्हाला शिकवायला पाठवावं आणि ना मॅथ आणि सायन्सचे तर हार्ड तास तर ते तर होईच ना झालेत आणि मॅथ आणि सायन्समध्ये तर आम्ही शिकला नाही तर मग तेच मार्क तेच आमचे विषय फेल जाणार आहेत आणि मग तसं झालं तर आम्ही नापासच ना 10वीला. काय समस्या तुमचं आंदोलन करता तुम्ही? आमची समस्या आम्ही किती महिना शाळा जशी चालू झाली आहे ना तसं आम्ही सारखंच म्हणतो शिक्षक नाही आहेत वर्गावर शिकवायला आणि आम्ही सरांना म्हणजे उपमुख्याध्यापकांना आम्ही खूपदा सांगितलं पण त्यांना काही म्हणजे असं हेच केलं नाही. त्याच्यामुळं तुम्ही त्याला तक्रार केली होती का? केलती 2दा-3दा तर हे बी काय पत्र बी लिहून दिलं तरी त्यांना काहीच नाही म्हणजे एक महिना तुम्हाला शिक्षकच नाही तर नाही फक्त 2-3 विषयाचे शिक्षक आहेत आणि त्यांना काय बोलला आणि ते म्हणजे बाकीचे जे शिकवायला येतात ना त्यांना जर काय बोललं ना ते नेटवून देतात तुम्ही लक्ष देत नाहीत म्हणून आणि लक्ष दिलं तरी कळत नाही पुन्हा काय म्हणलं की लगेच म्हणते तर तुमचे मार्क काटावे लागते. तर काय समस्या तुमच्या सांगा? आमची पण समस्या तीच आहे की वर्गावर शिक्षक येतेच पण की मॅथचे शिक्षक येते तर त्यांचं शिकवल्याला समजत नाही आणि ते उभं टाकवते शिकवल्याला समजत नाही कोणाकोणाला समजत नाही काय वगैरे वगैरे असं बोलते आणि सायन्सच्या टीचर येतात अर्धा सिलेबस सोडून देतात अर्धा चॅप्टर तर सोडून देतात. हीच समस्या आहे आमची. तुमच्या शाळेत असं धिंगाणा रोज असतो का? नाही आहे आज जोपर्यंत जेव्हापासून आपण ह्याला बसला तोपर्यंत तेव्हापासून हेच धिंगाणा चालू आहे आणि जोपर्यंत शिक्षण अधिकारी येत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही आणि आमची एवढी परिस्थिती पण नाही की आम्ही ट्युशन लावायची शिकायचं गरीबाच्या मुलांनी शिकायचं नसते का? शाळेमध्ये पिण्याच्या पाण्याची शौचालयाची व्यवस्था आहे का तुमच्या? नाही आहे या शाळेमध्ये स्वच्छताची. पिण्याचं पाणी काय करता तुम्ही? घरून आणतात पाणी. शौचालयाचे तुम्हाला ते द्यायला नाही शौचालय सोडे सुद्धा स्वच्छ नाहीत आहेत मग स्वच्छ नाहीत. तू किती वेळा सध्या आता? मी सध्या आता 10वीला आहे आणि 10वीमध्ये आता जर आम्ही काहीच केलं नाही आणि हे आमचा टर्निंग पॉईंट आहे 9वी 10वी आणि जर 9वी 10वीला जर आम्हाला शिक्षक नसतील किंवा शिकवायला कोणीच नसेल तर आम्ही म्हणजे मोटिवेशन पण नाही भेटणार आणि काहीच आणि सेल्फ स्टडी पण मॅथची कशी करणार आम्ही? मॅथचे प्रत्येक असं सॉल्व मध्येच आता ह्याच्यामध्ये पॅरलोग्राम हे असे मध्ये आम्हाला बेसिक थिअरम असे कसे घेणार मग आम्ही मध्येच आम्हाला कसं करणार? आम्हाला जर कोणी मार्गदर्शनच केलं नाही त्या कोणत्याच विषयाचं तर आम्ही करणार कसं? या संदर्भात तुझ्या वडिलांना काय बोललो का या संदर्भात? आई आलती आणि बोलून गेलती सर म्हणले बघतोय आम्ही करतोय आणि आणखी आम्ही शिक्षण अधिकाऱ्यांना आम्ही किती शिक्षकांना किंवा मग यांना पण बोललोत आणि कितीतरी मीडिया येऊन गेली त्यांना आणखी सुद्धा आले नाहीत. आम्ही सकाळपासून जेवण सुद्धा केलं नाही इथंच उन्हामध्ये बसलो होतो. आत्ता सरांना म्हणले की तुम्ही चक्कर येऊन पडताल तुमची तब्येत आरोग्य खराब होईल म्हणून आम्हाला सरांना साईडला बसवलंय आणि आम्ही तेच आम्ही शिक्षकांना मागून घ्यायचं आणि आमची तब्येत खराब करून घ्यायची असं करायचं का आम्ही? आणि बोर्डच्या पेपरला आम्ही लिहायचं काय? आणि जर आमची टक्केवारी आली नाही तर आम्हाला आणि त्याच्यामध्ये कॉप्या बंद केल्यात. मग आता हे जर केलं असेल आम्ही तर मग आम्ही असं करणार कसं? आम्हाला शिक्षक नाही तर तुम्ही कॉप्या बंद केल्या मग ते तर चालू करा ना. शिक्षक मिळायला पाहिजे. मग मिळालं तर पाहिजेत ना. तसं नाही मग आम्ही करणार कसं? काय समस्या सांगायची? आमच्या शाळेत 1 महिना झालं शिक्षकच येत नाहीत. आम्ही 3दा अर्ज लिहून दिला आणि ते आम्ही खूपदा तक्रार केली उपमुख्याध्यापकाशी पण ते काहीच ॲक्शन घेत नाही आहेत आणि आम्ही 1 महिना झालं बघायला की कोणते शिक्षक नीट शिकवत नाहीत आणि बाकीच्या विषयाच्या मॅथचे सरांचं काही समजत नाही. ते मराठीचे शिक्षक असून आमच्या वर्गावर येले त्यांचं काही समजत नाही आणि त्यांची तक्रार केली तर त्यांनी उठवलं आम्हाला ज्यांनी तक्रार केली त्यांचे आणि पुन्हा अजून मॅथच्या सरांनी ज्यांनी तक्रार केली त्यांनी उठा म्हणले पुन्हा नंतर मग ते आम्हाला तसं ट्रोल करतात आणि मग आम्हाला अजून संस्कृत सुद्धा काहीच शिकवलं नाही. आम्हाला आमच्या शाळेतल्या शिक्षकांची बदली झाली मग त्यांच्या बदली आम्हाला दुसरे शिक्षक द्यायला पाहिजेत ना. आम्ही 1 महिना झालं वाट पाहतोय कुणीच काहीच ॲक्शन घेत नाही आणि आम्ही आज सकाळपासून एक अन्नाचा कणही खाल्ला नाही. आम्ही आता उन्हातच बसलेलो होतो आणि लवकरात लवकर शिक्षकांनी पाठवून द्यावं. काय मागणी?
माझी मागणी आहे की शिक्षक वापस द्यावे आमचे, नाही तर दुसरे शिक्षक द्यावेत आम्हाला. मग आम्हाला काही समजत नाही शिकवलेलं ह्या शिक्षकांचं. आम्ही सरांना कितीदा सांगितलं, सर आम्हाला हे शिक्षक शिकवते तर आम्हाला त्यांचं समजत नाही. सर म्हणले कसं काय समजत नाही. आम्ही म्हणलं सर ते आम्हाला मराठीमधून शिकवते, तर सर काय म्हणतात मग आम्ही त्यांना सांगतात, ते त्यांना सांगितलं ना आम्ही, ते आम्हाला म्हणजे वर्गात येऊन टॉर्चर करतात की तुम्ही वर्ग म्हणजे तिथं सरांना कोण कोण सांगितलं तिथं. मग आम्ही त्यांना सांगितलं आम्ही कसं शिकावं, म्हणजे आता कितकं शिकावं. म्हणजे आपल्यासोबत उपमुख्याध्यापक येतात, त्याच्या तसं काय सांगाल. सगळ्या विद्यार्थ्यांची तक्रार आहे की तुम्ही आतापर्यंत या ठिकाणी शिक्षक उपलब्ध नाही. तर एकूण संख्या 16 आहे, पण या ठिकाणी 8 शिक्षक येतं. 8 शिक्षक आहेत. मी वैद्यनाथ विद्यालय उपमुख्याध्यापक. या शाळेमध्ये बरेच दिवसापासून तक्रारी चालू आहेत म्हणजे शिक्षणाधिकाऱ्यांकडे. आज तुम्ही लेखी तक्रार केली का? नाही, मी नाही केली, पण तक्रार चालूच आहे. कशा झाली तक्रार, कशा केल्या तुम्ही? मी नाही केली, म्हणजे वरिष्ठ विद्यार्थी तुमच्याकडे तक्रार केल्यात ना? विद्यार्थी केले, विद्यार्थ्यांचं केलं केलं काम आहे ना शिक्षणाधिकारी तक्रार करायचं, केली का? केली. म्हणजे तो फोनवर सांगितलं त्यांना, तर फोनवर कोणी म्हणजे प्रतिसादच द्यायला तयार नाहीत ना. शिंदे साहेब विद्यार्थ्यांचं नुकसान होतं, कोण करणार आता? शिंदे साहेब येतो म्हणून सांगितले म्हणजे आमचे गेल्या 1 महिन्यापासून विद्यार्थ्यांचं नुकसान होतंय. मग ते नुकसान कोण भरणार आता? मी आमच्या संस्थेच्या वरिष्ठांना मी सांगितलं होतं, पण त्यांनी काय आज उद्या असंच म्हणत 8 दिवसात पाठवतो, 2 दिवसात पाठवतो म्हणून त्यांनी काय आपल्याला पाठवलं. कारण हा अधिकार संस्थेचा आहे म्हणून ते असं झाले. आपल्या किती संख्या किती आहे शिक्षकांची? आज 16 शिक्षकांची संख्या आहे. सध्या उपलब्ध किती आहे सध्या? उपलब्ध तर 10-12 येतच. बाकी येत नाही तर कशामुळे येत नाही तर काही म्हणजे 1 येत नाही, 2 येत नाही असं मग ते विचारत नाहीत किंवा सांगतही नाहीत ना, विचारत सुद्धा नाहीत. आता संपूर्ण विद्यार्थी आता उपोषणाला बसलेले, सकाळपासून आंदोलन करतायत. कालपासून कालपासून आंदोलन त्यांचं चालू आहे. मग काल आम्ही वरिष्ठांना कळविलं, पण आज येतो म्हणले, आज काय आलीच नाही. ते काय सांगा, तो शिक्षण अधिकारी तुम्ही काय सांगाल किंवा त्यांच्या माध्यमातून काय मागणी असतो तुम्ही सांग? आमची फक्त आम्हाला शिक्षक आमचे गेलेले तरी वापस द्या, नाही तर दुसरे तरी आम्हाला शिकवाय द्या म्हणून. तर आपण बघतो हे विद्यार्थी त्यांचं म्हणणं आहे की जे आमचे गेले शिक्षक या ठिकाणी वापस परत द्या. जोपर्यंत शिक्षक आमचं येत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन असं हे आंदोलन आमचं सुरू झालं, असं ते पत्र देखील या विद्यार्थ्यांनी घेतलेलं आहे. कॅमेरा पर्सन विकास वाघमारे असं मी संभाजी मुंडे, TV 9 मराठी, परळी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV 9 मराठी, एकमेव.